उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षकांचे कार्य महत्त्वपूर्ण. आमदार जोल्ले. निपाणीत तालुकास्तरीय शिक्षक दिन उत्साहात साजरा. प्रत्येक व्यक्ती यशस्वी होण्यासाठी व्यक्तीच्या जीवनामध्ये गुरुला खूप महत्त्व असते. गुरुमुळेच आपण उत्तम माणूस म्हणून घडत असून आपले भविष्य उज्ज्वल करत असतो. गुरूंच्यामुळे जीवनाला आकार प्राप्त होत असतो, असे मत निपाणीच्या आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले. त्या निपाणी येथे क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण जयंती निपाणी येथे तालुकास्तरीय शिक्षक दिन कार्यक्रमात त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. प्रारंभी विद्यार्थ्यांनी नाडगीत गायले. या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक गट शिक्षणाधिकारी महादेवी नाईक यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. पुढे बोलताना सौ जोल्ले म्हणाल्या, आजच्या स्पर्धात्मक जगामध्ये विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकांचे कार्य महत्त्वपूर्ण असते. निपाणीमध्ये शिक्षक भवनसाठी आमदार फंडातून 20 लाख रुपये आणि जोल्ले उद्योग समूहाच्या माध्यमातून 5 लाख असा निधी उपलब्ध करून दिलेला असून उत्तम पद्धतीचे गुरु भवन निर्माण होणार असल्याचे सांगितले. साठी ऑलरेडी दिलेला आहे, आता काम सुरू झालेलं आहे आणि मी सांगितलेलं आहे तुमच्या अध्यक्षांना की अजूनही कुठं काम थांबतंय तिथं सांगा. आणि मी म्हटलं होतं ह्या वर्षी आपण गुरुभवनामध्ये कार्यक्रम करूया म्हणून, परंतु थोडा वेळ झाल्यामुळं ते काम झालं नसल्यामुळं थोडंसं मागं पडलंय. म्हणून 25 लाखाचा निधी, 20 लाख माझ्या आमदार फंडातून, 5 लाख जोल्ले ग्रुपमधून आणि ते संपूर्ण होतोपर्यंत आपण टार्गेट ठेवा की पुढच्या ह्या शिक्षक दिनापर्यंत आपण गुरुभवन कंप्लीट करायचं आहे आणि त्याला लागणारं जे कमी पडलंय ते अजूनही आपण देऊन ते कंप्लीट करण्याचा प्रयत्न, प्रामाणिक प्रयत्न माझ्याकडून राहणार, ह्याच्यात काही संशय नाही आहे. मी पण तुम्हाला जरासं विनंती करतो. बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले, आपल्या अंतर्गत जीवनासाठी उज्ज्वल भवितव्यासाठी मार्गदर्शक म्हणून शिक्षक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. बाह्य सुखासाठी, अंतर्गत बदलासाठी शिक्षण महत्त्वपूर्ण योगदान देत असते. शिक्षण नसेल तर मानवाची प्रगती होणे शक्य नसल्याचे सांगितले. ದೇಶಕ್ಕೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಸಿಕ್ಕ ನಂತರ ಅನೇಕ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಕಮಿಷನ್ಗಳು, ರಾಧಾಕೃಷ್ಣ ಕಮಿಷನ್ ಇರ್ಬೋದು, ಕೊಠಾರಿ ಕಮಿಷನ್ ಇರ್ಬೋದು, ರಾಜಾರಾಮಣ್ಣ ಕಮಿಷನ್ ಇರ್ಬೋದು, ಹೊಸ ಬದಲಾವಣೆ ತರದಂಥ ಸರ್ವ ಶಿಕ್ಷಾ ಅಭಿಯಾನ ಇರ್ಬೋದು, NCERT ಇರ್ಬೋದು, ಶೈಕ್ಷಣಿಕ ರಂಗದಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಏನು ಬದಲಾವಣೆಗೆ ಅವಶ್ಯಕತೆಗಳು ಬೇಕು ಅವೆಲ್ಲವನ್ನು ರೂಪಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಇಲಾಖೆ ಯಾವುದಾರು ಇದ್ದರೆ ಅದು ಶೈಕ್ಷಣಿಕ ಇಲಾಖೆ, ಶಿಕ್ಷಣ ಇಲಾಖೆ ಅಂತ ನಾವು ಭಾವಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕು. ಭಾಳ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಅದಕ್ಕೆ ಡಾಕ್ಟರ್ ರಾಧಾಕೃಷ್ಣನ್ ಅವರು ನನ್ನ ಜನ್ಮದಿನಾನೇ ಶಿಕ್ಷಕರ ದಿನಾಚರಣೆ, ಶಿಕ್ಷಣದ ಆಗು ಹೋಗುಗಳ ಬಗ್ಗೆ ಸವಿಸ್ತರವಾಗಿ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ದಿನವಾಗಿ ಬರಬೇಕನ್ನೋ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ರಾಧಾಕೃಷ್ಣನ್ ಅವರು ಈ ಶಿಕ್ಷಕ ದಿನಾಚರಣೆ ಆಚರಣೆ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿದರು. ವಿನಾ ತಮ್ಮ ವೈಯಕ್ತಿಕ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬವನ್ನು ವೈಭವೀಕರಣ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅಂತ ಹೇಳಲಿಲ್ಲ ಅವರು. ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ ರಂಗದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಿಕ್ಷಕರ ಅಭ್ಯುದಯಕ್ಕಾಗಿ ವಿಚಾರ ಮಂಥನ ಆಗಬೇಕು, ವೈಚಾರಿಕ ಸಿದ್ಧಾಂತಗಳನ್ನು ಏಳಿಗೆಗೆ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಹೇಳಿ. ಅದಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಇವತ್ತು ಈದ್ ಎ ಮಿಲಾದ್ ಕೂಡ ಇದೆ. ಅಂದರೆ ಸದ್ಯ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರ ಜನ್ಮದಿನವೂ ಕೂಡ ಇವತ್ತು ಇದೆ, ಈದ್ ಎ ಮಿಲಾದ್. ಅದಕ್ಕೆ ಶಿಕ್ಷಕ ದಿನಾಚರಣೆಯ ಹಾರ್ದಿಕವಾದಂಥ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ತಮಗೆ ನಾನು ಈ ದಿನ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೇನೆ. ಬಂಧುಗಳೇ, ಒಂದು ಮಾತ್ರ ಶಿಕ್ಷಣದ बदलावणेಯಲ್ಲಿ बाह्य ಮತ್ತು आंतरिक बदलावणेಗಳು ಬಹಳ ಮುಖ್ಯ. प्राणलिंग स्वामीजी यांनी आशीर्वचनातून मार्गदर्शन केले. यावेळी निप्पाणी नगराध्यक्ष सोनल कोटाडिया यांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून निवृत्त शिक्षक आणि आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, नगरसेवक जयवंत भाटले, राजू गुंदेशा, अरुणा मुतकुडे, सुरेश कांबळे, सुनील शेवाळे, SM पडलाळे यांच्यासह BRCCRC शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.